सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार। बौद्धगया बिहारमधलं जे बौद्ध मंदिर आहे ते बौद्ध विहार जे आहे ते जगातल्या सर्व बुद्धांचं अत्यंत पवित्र स्थान आहे आणि जगभरामधले सगळे बुद्धिस्ट त्या विहाराला भेट द्यायला येतात। गेल्या काही वर्षापासून ते मॅनेजमेंट जे आहे त्याचं ते ब्राह्मणाने बुद्ध भिक्खूंच्याकडून काढून घेऊन तिथं पांडव वगैरे बसून निरनिराळ्या पद्धतीचे काही प्रकार चालवले आहेत जे बुद्धिस्ट फिलॉसॉफीच्या विरोधातले आहेत। आता सरकार सगळं त्यांचं आणि त्यामुळं ते बुद्धांच्या ताब्यातनं काढून घेऊन सगळं मॅनेजमेंट करलेत। जे बुद्धिस्ट कंट्रीज आहेत तिथले जे लोक येणारे आहेत ते कोट्यावधी रुपयाचं दान पण देतात, धम्मदान देत असतात। त्याचा सगळा विनियोग त्या आपल्याच ह्याच्यासाठी करतात। बुद्ध विहार जो आहे बौद्धगयातला त्याच्या डेव्हलपमेंटसाठी कुठं झालेला दिसून येत नाही आणि त्याच्यामुळं हे बौद्धगयामधलं जे बुद्ध विहार आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यातनं काढून घेऊन ते संपूर्ण बौद्ध समाजाच्या त्याचं मॅनेजमेंट असावं, कारण तो आमचा अधिकार आहे। ते बौद्धांचं जागतिक पवित्र असं ते केंद्रस्थान आहे, त्यामुळं ते बुद्धिस्ट लोकांच्या हातात मिळावं, ताब्यात मिळावं ते सगळं मॅनेजमेंट, ती सगळी जागा काय त्यासाठी बुद्ध भिक्खूंनी गेल्या जवळजवळ 20 दिवसापासून म्हणजे आमरण उपोषण केलेलं आहे। जगातल्या अनेक सगळ्यात म्हणजे बुद्धिस्ट कंट्रींनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। भारतातून सुद्धा ठिकठिकाणी येऊन तिथं लोक चाललेत आणि आपला पाठिंबा द्यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं ते जे आंदोलन आहे, उपोषण आहे म्हणजे बुद्ध विहार संपूर्णपणे बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यात मिळावं ह्याच्यासाठी त्याला सपोर्ट म्हणून त्या आंदोलनाला उपोषणाला सपोर्ट म्हणून आम्ही शुक्रवारी निपाणी येथे म्युन्सिपाल्टीच्या समोर लाक्षणिक 1 दिवसाचं उपोषण करणार आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळ्यांना निवेदनं पण देणार आहे सरकारला की बाबा ते आमच्या सगळ्या ताब्यात मिळावं आणि जमल्यास प्रत्येक खेड्यापाड्यात फिरून खेडेगावातून सुद्धा बिहार सरकारला आम्ही निवेदनं पाठवणार आहे की बाबा बुद्धांचं आहे ते बुद्धांच्या ताब्यात द्या, ब्राह्मणांच्या ताब्यातनं काढून बुद्धांच्या ताब्यात द्या हे निवेदन पाठवणार आहे। आता तुम्हाला सांगायचं म्हणजे गिरनारचं जैन मंदिर गेलं ब्राह्मणांच्या ताब्यात, आता ते उगीच हे करत बसायचं नको, आम्ही आमच्यापुरतं रिस्ट्रिक्टेड राहूया की जे हे आहे प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक मशिदीत देव काढायला लागले आहेत। आता तसं बघितलं की या देशामध्ये अशोकाच्या काळात 84,000 स्तूप झाले होते। त्या सगळ्या स्तूप अशोकानं बांधलेले ते सगळे निरनिराळ्या ठिकाणी ब्राह्मणांनी आपल्या ताब्यात घेऊन त्यात मंदिरं बांधलेत, पण त्याचं जर उत्खनन करून बघितलं त्यात बुद्ध मूर्ती सापडते आणि ते ओरिजिनली बुद्धांचं आहे। हा जो चाललेला आहे की प्रत्येक धर्माचं आपल्या ताब्यात घ्यायचं ते त्यांनी बंद करावं आणि बुद्ध विहार जो ह्याचा आहे बौद्धगयाचा तो संपूर्णपणे त्याचे मॅनेजमेंट ही बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यात द्यावी यासाठी आंदोलन चाललं आहे। त्याला आमचं सपोर्ट आहे, जागतिक सपोर्ट पण सगळीकडनं मिळालेला आहे आणि 1 दिवसाचं आमचं लाक्षणिक हे आहे।